नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाचवी शिष्यवृत्तीचं गणिताचं 7वं प्रकरण, या प्रकरणाचं नाव आहे, या धड्याचं नाव आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. या व्हिडिओमध्ये आपण या सर्व संख्यांच्या प्रकाराबद्दल माहिती पाहणार आहोत. काही पीडीएफच्या माध्यमातून आपण महत्वाचे मुद्दे संख्यांच्या स्वरूपात जे की वाचून आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आपल्याला दिसते पहिली संख्या जी आहे ती कोणती संख्या आहे? नंबर 1 इथं दिसते बघा, समसंख्या. कोणती संख्या आहे? समसंख्या. समसंख्या कशाला म्हणायचं तर बघा, हे आपण सगळ्या संख्यांचे प्रकार सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त आणि त्रिकोणी आणि चौरस संख्या हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो, त्याला आपण समसंख्या म्हणायचं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की 2 न भाग गेला पाहिजे आणि म्हणजे निशेष भाग म्हणजे बाकी किती उरली पाहिजे? 0 उरली पाहिजे. ओके. किंवा मग असंच पाठ करून टाका, एक कोणतं बी लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 एकक स्थान माहिती आहे, यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला म्हणायचं समसंख्या. त्यानंतरचा दुसरा प्रकार संख्यांचा बघा, विषम संख्या. काय आहे? विषम संख्या. विषम संख्या कुणाला म्हणायचं? ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या. बघा, 2 न भागितलं आपण, आता हे 9 आहे, 9 ला आपण काय केलं? 2 न भागितलं. किती न भागितलं? 2. 2 चोक 8, बाकी किती उरली? बाकी उरली 1, म्हणजे बाकी उरली 1, तर ती ही 9 काय आहे? विषम संख्या आहे. आणि दुसरं, विषम संख्येच्या एकक स्थानी काय आहे? समसंख्येच्या काय असतं? हे बघा इथं लिहिले आपण, 0, 2, 4, 6, 8 हे समसंख्येच्या. तर ते सोडून जे असतात 1, 3, 5, 7, 9 पाठ करून टाका. 1, 3, 5, 7, 9, 1, 3, 5, 7, 9 हे अंक जिथं असतील त्यांना काय म्हणायचं? त्या संख्येच्या एकक स्थानी असतील तर तेव्हा आपण त्या संख्येला म्हणणार विषम संख्या. बघा पुढचा पॉइंट, कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते. एक समसंख्या x मानल्यास एक समसंख्या इथं x आहे हा, x मानल्यास तिच्या पुढची लगतची समसंख्या अधिक 2 असते. प्रत्येक समसंख्येमध्ये 2चं अंतर असते बघा, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अशा. म्हणजेच एक जर आपण संख्या घेतली, x म्हणजे 14 घेतली आपण, मग याच्या पुढची कोणती असेल तर अधिक 2 करावं लागतील आपल्याला. 14 अधिक 2 बरोबर किती होतील? मग 14 आणि 2 16 होतील. किती होतील? 16. त्यानंतर 2 लगतच्या विषम संख्यातील फरक 2 असतो. किती असतो? 2 असतो. विषम संख्या तसंच आहे बघा. एक विषम संख्या घेऊ आपण, ती 7 घेतली आपण, है की नाही, तर दुसरी कोणती असेल? +2 असेल, अधिक 2 बरोबर काय येईल? मग 9 येईल. 7 अधिक 2 9 येईल. आता पुढचे काय मुद्दे, 2 समसंख्यांची बेरीज समसंख्याची. कोणत्या पण 2 समसंख्या घ्या, इथं घेऊ घातली आपण 12 आणि 14. आता जी यांची बेरीज येणार आहे, त्यांची, तर ती बेरीज काय असणार आहे? ही समसंख्याच असणार आहे. समसंख्येची बेरीज समसंख्या, विषम संख्येची बेरीज विषम संख्याच येईल असं नाही. चला, 2 समसंख्यांचा गुणाकार काय होतो? समच होतो. बघा, समसंख्या कोणकोणत्या आहेत? आता दुसरी घेऊ आपण, 2 आणि 4. 4 दोन्ही 8, यांचा गुणाकार काय आला? यांचा गुणाकार समसंख्याच आला. म्हणजे समसंख्येने समसंख्येला गुणले तर त्यांचा गुणाकार काय येणार आहे? समसंख्याच येणार आहे. हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचंय. बघा, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते.
इथल्यासारखं नाही, हे पॉईंट सारखा हा पॉईंट नाही. दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते, पण दोन विषम संख्या, विषम कोणत्या घेतल्या? 7, 5, त्या दोन्ही विषम आहे, त्यांची बेरीज काय आली? 12 आली. पण ती कशी आहे? समसंख्या आहे, ठीक नाही. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच असतो. बघा, गुणाकार करूया आपण. 11, 90, 99 इथं करून दाखवलं. किंवा मग आपण असं करूया, दोन विषम संख्या कोणत्या घेतल्या? 9 आणि 5 घेतले. त्या दोन्ही पण विषम आहेत, है की नाही. 9 5 45, 45 कोणती संख्या आली? ही पण विषम संख्याच आली. दोन विषम संख्येच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निषेध भाग जात असेल तर येणारा भाग समसंख्या असतो. दोन विषम संख्यांची बेरीज 7 आणि 5 12. विषम संख्येची बेरीज किती आली? 12. विषम संख्येने निषेध भाग जात असेल म्हणजे 3 आहे विषम संख्या, 3 चोक 12, 4 उत्तर आला. तर येणारा भागाकार कसा असतो? 4 आले, समसंख्या. आलं लक्षात? त्यानंतरचा मुद्दा मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय पाहूया आपण पुढचा. तर बघा, ही मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणायचं? एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. बघा, एक पेक्षा मोठी पाहिजे ती संख्या, एक न आणि त्याच संख्येनं भाग जात असेल तरच त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं. एक न आणि त्या संख्येनं सोडून कोणत्या तरी आणखीन एखाद्या संख्येनं भाग जात असेल तर तिला मूळ संख्या म्हणायचं नाही. एक उदाहरण पाहूया आपण डायरेक्ट. हे पहा, 15. 15 कोणत्या कोणत्या पाड्यात येतात? भाग जातो म्हणजे पाड्यात येणार आहे की नाही. बघा, 1च्या पाड्यात येतात 15 येणारच, आणि 15च्या पण पाड्यात येतात. 1च्या पण येतात आणि 15च्या पण येतात. पुन्हा कोणत्या पाड्यात येतात? येतात 3च्या. पुन्हा कोणत्या पाड्यात येतात? येतात 5च्या, आहे की नाही. पुन्हा कोणत्या पाड्यात येतात? नाही येत. म्हणजेच एक न आणि त्याच संख्येनं, त्या म्हणजे याच संख्येनं सोडून कोणत्या तरी संख्येनं जर भाग जात असेल चाललाय तर ती कोणती संख्या झाली? मूळ नाही, तर ती झाली संयुक्त संख्या. कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. आता दुसरं पाहूया उदाहरण आपण. ही झाली संयुक्त संख्या. 15 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. चला, आता एक उदाहरण आणखीन एक घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघ, आता घेऊया दुसरी संख्या आपण 19 घेऊया. काय घेऊया? 19. बघा बरं, 19 ही 19 संख्या आहे. काय आहे? 19. 19 एकच्या पाड्यात येते आणि त्या संख्येचा पाडा म्हणजे 19. 19 19 एक 19 म्हणतो आपण, आणि एकच्या पाड्यात तर कोणती पण संख्या येतच असते. आता 1 आणि 19 सोडून 19 हे कोणत्याच पाड्यात येत नाही. म्हणजेच कोणत्या संख्येने 19ला दुसऱ्या भाग जात नाही, म्हणून ती कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. ती कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. मग आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एक न आणि त्याच संख्येनं जर भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणायचं. धड्याचं नाव आपल्याला परत पहा. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी व चौरस संख्या. आता 2 ते 100 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत ते पाहूया. 2 ते 100. बघा, इथून 2 पासून सुरू, 100 इथपर्यंत शेवट. बघा, 2 ते 10 मध्ये कोणत्या आहेत? 2 3 5 7. मूळ संख्या म्हणजे तुम्ही आताच आपण पाहिलं की या संख्या अशा आहेत की एकच्याच पाड्यात येतात. 1 आणि 7 आहे समजा, तर 7च्याच पाड्यात येते, दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नाही, म्हणून त्यांना मूळ म्हणायचं. आता तसंच कोणतं एक उदाहरण घेऊ आपण. हे 37 आहे. ही 37 जी संख्या आहे ती फक्त 1च्या आणि 37च्याच पाड्यात येणार, दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येत नाही.
म्हणून ती मूळ संख्या आहे. आता 2 ते 100 मधल्या मूळ संख्या आपल्याला या तक्त्यामध्ये दिसत आहेत बघा. 2 ते 10 मध्ये कोणती? 2 3 5 7. 11 ते 20 मध्ये कोणती आहे? 11 13 17 19. 21 ते 30 मध्ये कोणते आहेत? 23 29. 31 ते 40 मध्ये कोणते आहेत? 31 37. 41 ते 50 मध्ये कोणते आहेत? 41 43 47. 51 ते 60 मध्ये कोणते आहेत? 53 59. 61 ते 70 मध्ये कोणते आहेत? 61 67. 71 ते 80 मध्ये कोणते आहेत? 71 73 79. 81 ते 90 मध्ये कोणते आहेत? 83 89. 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे, 97. किती आहे? 97. पाठच पाहिजे. या सगळ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ असणं महत्वाचं आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी, शिष्यवृत्ती असू द्या, नवोदय असू द्या, 5वी कोणतीही परीक्षा असू द्या, ते संख्या आपल्याला पाठ असणं महत्वाचे आहे. 2 ते 100 मधल्या मूळ संख्या किती आहेत एकूण? 25. हे पाठ असणं महत्वाचं आहे. पटकन पाठ करून टाकायच्या. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 60 61 67 71 73 79 83 89 97. कळलं? या मूळ संख्या पाठ असणं महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास आणि पाठ करून टाका. त्यानंतरचा मुद्दा पाहूया आपण, संयुक्त संख्या. आता इथे एक मुद्दा आहे. 2 अंकामध्ये 2 लिहितो मी. ही 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे. बघा तक्त्यात बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. 2 फक्त एकमेव संख्या अशी आहे मूळ की जी सम आहे. बाकी सगळ्या ह्या कशा आहेत? विषम संख्या आहेत. त्यानंतर पहा संयुक्त संख्या. आता मूळ संख्येच्या उलट संयुक्त संख्या इथं लक्षात घ्यायचं. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला एक व ती संख्या शिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जात असे. बघा उदाहरणार्थ आपण 6 घेऊया. 6 ला बघा बरं, 1 न भाग जातो, 6 न जातो. आता कोणत्या संख्येनं जात नसल तर ती मूळ. पण इथं जातो ना, 2 न जातो, बेत्रिक 6. इथं 3 न जातो, 3च्या पण पाड्या येतात, 2च्या पण पाड्या येतात, म्हणजे भाग जातो त्यांना, आहे की नाही? बेत्रिक 6, 3 दोन्ही 6, बेत्रिक 6, 1 6 6, 6 1 6. मग ही मूळ आहे का? तर नाही, ही संयुक्त संख्या आहे. 1 व 1 बघा, ही व्याख्या बघा तिची. 1 व ती संख्या म्हणजे 6 इतरही संख्यांनी निशेष भाग जात असेल. एका जरी संख्येनं जात असेल, इथं 2 न चाललाय, 3 न चाललाय, 2 न पण चाललाय, 3 न पण चाललाय, म्हणजे ती काय आहे? संयुक्त संख्या आहे. 2 ते 100 पर्यंत आता पाहिलं आपण, 2 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25. मग उरल्या किती? 74. 25 आणि 74 किती होतात? 99 होतात. आणि 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. लक्षात आलं? पण 1 ते 100 मध्ये पाठ करून टाकायचंय. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. संयुक्त संख्या किती आहेत? 74. दोघांची बेरीज किती होते? 99. मग एक उरली कुठं? ते 2 ते 100 मध्ये म्हणलंय ना आपण, आहे की नाही? म्हणजे 1 ते 100 मध्ये असं येऊ शकतं. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती? तेच उत्तर 25. संयुक्त संख्या किती? 74. चला त्यानंतरचा मुद्दा, जोड मूळ संख्या. काय आहे? जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर आता परत तेच की मूळ संख्या, जोड मूळ संख्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की दोन्ही संख्या मूळ असल्या पाहिजे. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. बघा आताच आपण संख्या बघितल्या. मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 3 5 7 11 13 या मूळ संख्या. परत आपण तक्त्याकडे जाऊ. बघा ज्यांच्यामध्ये फरक कितीचा असतो? बघा 3 आणि 5 मध्ये आहे, 11 मन 12, 11 मध्ये 13 मध्ये आहे. 13 आणि 17 जोडमूळ होतील का? नाही, याच्यात 4चा फरक आहे. 13 आणि 17 जोडमूळ होणार नाही, आहे की नाही? 31 37 होतील का? नाही. 29 31 होतील पहा.
29, 31 च्या जोडमूळ संख्या होतील, कारण त्याच्या दोघात फरक कितीचा आहे? 2चा फरक आहे फक्त, म्हणून 41, 43 ह्या पण होतील. 43, 47 होतील का? 43, 47 नाही होणार, पण 41, 43 जोडमूळ संख्या होतील. तर 2 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत? 8. हे पण पाठ करून टाकायचं आहे. किती जोड्या आहेत? जोडमूळ संख्यांच्या 8. त्या आपण तक्त्यामध्ये आपल्याला कळेल. सहमूळ संख्या, त्यानंतर काय आहे? जोडमूळ नंतर सहमूळ संख्या. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. बघा, सहमूळ. आता या सहमूळ संख्या समजून घेत असताना या सहमूळ संख्यामध्ये ज्या जोडीतील संख्यांना एकच सामायिक विभाजक असतो, एकच, एक म्हणजे कोणता? एकच, हा, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, फक्त एकच हा सामायिक विभाजक असतो. विभाजक म्हणजे काय? विभाजक म्हणजे काय? आता 5चा एक विभाजक आहे का? आहे, कारण 1 न 5 ला भाग जातो. कसा? बघा, 1 5 5 आहे की नाही? म्हणजे 5चा एक विभाजक आहे की नाही? आता 25 ही संख्या दिसते तुम्हाला, 25 आणि ही दिसते 39. 25 आणि 39, हा, हे पहा, 25 आणि 39. आपण हे मिटूया, इथं थोडस लक्ष द्या. आता यांचे अवयव पाडूया आपण. अवयव म्हणजे काय? विभाजक पाडूया, सामायिक विभाजक. हा, बघा, 25 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? आता मी तुम्हाला दाखवलं, 1 आहे, बरोबर आहे. 1 तर असतेच, प्रत्येक संख्येला असते. बरं, 2 न जातो का 25 ला भाग? 2च्या पाड्यात 25, 2च्या पाड्यात 25 येत नाहीत, म्हणजे 2 न जात नाही. 3च्या पाड्यात नाही, 3 न पण जात नाही. 3 8 24, 3 9 27, 3च्या पाड्यात पण येत नाही. 4च्या येतात का? नाही. 4 सक 24, 4 पंचे 20, 4च्या पण येत नाही. 5च्या येतात. ओके, आणि नंतर डायरेक्ट 25च्याच येतात. म्हणजे हे सर्व विभाजक झाले त्याचे, बरोबर आहे. आता 39चं पाहू. 39 एक तर येणारच आहे. 2 येतील का? नाही, एक आणि 9 आहेत, 2 येणार नाही. 3 न, बघा, हा, 3 न जाईल ना भाग. बघा, जाते का नाही? 39 ला 3 न भाग जाते, पहा, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे जाते. 3 न जाते. 4 न नाही जात, 5 न नाही जात, 6 न नाही जात, 7 न जात नाही, 8 न जात नाही, 9 न जात नाही, डायरेक्ट 13 न जात. आता यांचे अवयव झाले, नंतर डायरेक्ट 39 न जातो. ओके, हे झाले विभाजक. आता याच्यामध्ये या जोड्या, ह्या सहमूळ जोडी आहे असं कधी म्हणता येईल आपल्याला? एकच, या दोघांमध्ये एकच सारखा आहे. याच्या दोघांचे अवयव पाडल्यानंतर, विभाजक पाडल्यानंतर याच्यामध्ये काय सारखं आहे? एकच सारखा आहे. मग ही काय आहे? म्हणून ती सहमूळ संख्यांची जोडी आहे. लक्षात येते? एकच सामायिक विभाजक सारखा आहे, दुसरा कोणताही नाही. इथं बघा, इथं 5 आहे, इथं नाही, इथं 13 आहे, इथं नाही, इथं 3 आहे, इथं 3 नाही. एकच असला पाहिजे तरच ती सहमूळ संख्या आहे असं म्हणता येईल. कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते. क्रमवार संख्या म्हणजे बघा, 11 12, 11 12 घेतल्या. आता बघा, 11चे आणि 12चे विभाजक जर आपण पाडले तर या दोघांत काय येईल सारखं? फक्त 1 येईल. मग त्या सहमूळ संख्या आहेत का? तर त्याचं उत्तर आहे होय, त्या सहमूळ संख्या आहेत. कोणती? क्रमवार म्हणले ते, क्रमवार. क्रमवार म्हणजे बघा, 34 35, 34 35, 88 89, 88 89 आहेत का? क्रमवार आहेत. मग त्या काय होतील? सहमूळ संख्या होतील. त्यानंतरचा महत्वाचा पॉइंट, महत्वाचा मुद्दा स्पर्धा परीक्षेच्या, जेणेकरून नवोदय आणि शिष्यवृत्तीसाठी, बघा, त्रिकोणी संख्या. त्यानंतरचा मुद्दा काय आहे? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं? बघा, त्रिकोण आपल्याला माहिती आहे कसे असतात. त्रिकोण, हे त्रिकोण, हे त्रिकोण असे असतात, हे की नाही? 1 डॉट, हे 2 डॉट, त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या इथं तुम्हाला दिसतात. सोपी पद्धत, आता खूप पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता.
ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणी दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतात. आता बघा, त्रिकोण तयार करता येते. काय करता येईल? त्रिकोण तयार करता येतो. त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणायचं. त्रिकोणी संख्या काढण्याची सोपी पद्धत बघा अशी आहे. पहिली संख्या घेतली 1. 1 अधिक 2. 1 अधिक 2 बरोबर झाली किती? 3. ही झाली 3 त्रिकोणी संख्या. बघा, 1 अधिक 2 अधिक 3 किती होतात सांगा बरं? 3 आणि 2 5 आणि 1 6. ही झाली त्रिकोणी संख्या. त्यानंतर पहा, 1 2 3 4 बघा किती होतील? 4 आणि 3 7 8 9 10. ही झाली त्रिकोणी संख्या. आता याच्यामध्ये आपण असं करत करत जाऊ शकतो. याला त्रिकोणी संख्या असं पण काढता येईल. 1 2 3 अधिक 4 अधिक 5 किती होतात? 5 आणि 4 9 10 आणि 5 15. ही झाली त्रिकोणी. ह्या ज्या तुम्हाला दिसायला 3 6 10 15 हे बघा इथं दिले. ठीक आहे ना? 3 6 10 15 या त्रिकोणी संख्या आहेत. या संख्या काय आपल्याला त्रिकोणाच्या स्वरूपात असे टिपके मारून मांडता येतात. 3 कसे मांडता येतील सांगा बरं? टिपके मारून हे 2 हे 1 3 झाली त्रिकोण. ओके. 6 कसं मांडता येईल? 1 2 3 वरी 2 आणि एकदम वरी 1. हे झालं तयार. हे बघा, हे 3 हे 3 हे 2 हे 2 हे 2 आणि हे वरचा 1. मग हे झालं का त्रिकोण? हे झाले त्रिकोण. आता आणखीन पण याच्यामध्ये पद्धत आहे. तुम्ही कोणतंही एक लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्या कशी ओळखायची? हे त्रिकोणाच्या स्वरूपात मांडता येतात, ठिपक्याच्या स्वरूपात मांडता येतात. तर एक, आणि मी आता हे एक करून दाखवलं तुम्हाला. ते एक. आणि दुसरं आहे लगतच्या संख्या भागिले 2. लगतच्या संख्या. आता कोणत्या आहेत लगतच्या संख्या? 2. बघा, लगतच्या संख्या कोणत्या असतात इथं घेऊ आपण. 2 लगतच्या संख्या गुणाकार करायचा, काय भागिले 2 करायचं. 2च्या नंतरची लगतची कोणती असते? 3 असते. 2 आणि 3 6. 6 भागिले 2 करायचं. किती आलं? हे 2 2 कटले 3 आलं. म्हणजे 3 काय? त्रिकोणी संख्या. आणखीन मिटवतो मी थोडस, म्हणजे तुम्हाला आणखीन सोपं जाईल. बघा, लगतच्या संख्या म्हणजे काय? क्रमवार संख्या. आता आपण 3 आणि 4 घेऊ. किती? 3 आणि 4 लगतच्याच आहेत का? हो. 3 गुणिले 4 भागिले 2. 3 चौक 12 भागिले 2 6. आली का? बर. 4 पुढची संख्या घेऊ, किंवा आणखीन घेऊ आपण. 7 8 56. किंवा इतकी मोठी नको, छोटी घेऊ थोडीशी. 4 आणि 5 घेऊ. 4 आणि 5. 4 पंचे 20. 4 पंचे 20 भागिले 2 बरोबर किती? 10. 10 आली का? चला पुढे आणखीन घेऊ. बघा, 5 च्या पुढची 6. 5 सक 30 भागिले 2. 30 भागिले 2 म्हणजे अर्धे 15 आले. आता बघा, 6 7 घेतली. 6 7 42. 42 6 7 42. 6 7 42 भागिले 2 म्हणजे 21. आली का? 21. बघा, म्हणजे त्याच्या पुढचं पण करता येईल आपल्याला. आता 7 8 करून पाहू. 7 गुणिले 8. 7 8 56 होतात. किती होतात? भागिले 2 करायचे ना आपल्याला. 7 8 किती होतात? 56. 7 8 56 भागिले किती? 2. 2 दोन्ही 4 उरला 1. 2 8 16. म्हणजे याच्या नंतरची कोणती आहे? 21च्या नंतरची 28. असं एक तर हे लक्षात ठेवा. 1 2 3 1 1 न वाढवत चालायचं ते, किंवा हे. अशा पद्धतीनं त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 3. त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? त्रिकोणी संख्येचा पाया काढा, हे सूत्र आताच मी तुम्हाला सांगितलेलं. त्रिकोणी संख्यांचा पाया काढायचा असेल तर काय करावं लागेल? दिलेली संख्या गुणिले 2 करायचं. एखादी संख्या दिली, समजा आता इथं दिलेली संख्या 45 ही त्रिकोणी संख्या आहे. आणि आपल्याला पाया काढायचा आहे तिचा. काय काढायचंय? पाया काढायचा. मग तिला काय करायचं? आपण 2 न गुणायचं. काय करायचं? 2 न गुणायचं.
गुणलं 45 दोन्ही किती होतील 90 होतील. मग 90 हे कोणत्या दोन संख्येच्या लगतचा गुणाकार आहे 9 10 90. 9 10 90 बरोबर आहे का. मग ही जी 9 आहे जी लहान संख्या आहे ती काय असते त्या संख्येचा पाया असते. कोणत्या संख्येचा या त्रिकोणी संख्या 45 ही त्रिकोणी संख्या आहे. 45 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे किंवा काय 45 ही त्रिकोणी संख्या आहे. पुन्हा आणखीन एखादं उदाहरण घेऊन पाहू आपण. त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा 21 घेतली आपण. काय 21 काय आहे त्रिकोणी संख्या आपल्याला माहिती आहे आपण करून पाहिजे. बघा इथे 21 लिहिलेलं आहे. काय केलं आपण बघा 21 काय आहे त्रिकोणी संख्या आहे तिला काय करायचं 2 न गुणलं 21 दोन्ही 42. 42 कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे लगतच्या म्हणजे सारख्या असल्या पाहिजे 5 6 6 7 6 7 चा आहे ना गुणाकार. 42 काय 6 7 चा गुणाकार आहे 6 7 42. मग ही जी लहान संख्या असते ना ही मोठी झाली 7 ही लहान संख्येला काय म्हणायचं या त्या 21 चा पाया म्हणायचं. 21 काय त्रिकोणी संख्या आहे लक्षात येते. परत समजून घ्या तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहून. त्यानंतरच आपण आता पुढचं पाहूयात तेच प्रकरण चौरस संख्या. चौरस संख्याचा अतिशय सोपा असा टॉपिक आहे. चौरस संख्या म्हणजे काय तर एका संख्येला त्या संख्येने गुणून येणारी संख्या म्हणजे चौरस संख्या. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल हे वर्ग म्हणजे काय एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे काय तर त्याची पण व्याख्या हीच आहे. काय व्याख्या आहे एका संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजे वर्ग. बघा 3 गुणिले 3 9 म्हणजे 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं वर्ग संख्या म्हणायचं आणि त्यालाच दुसरं नाव आहे चौरस संख्या. इथं या संख्या टिपक्यांनी चौरसाच्या मांडणीत दाखवलेल्या जातात. बघा टिपक्या चौरस. आता इथं बघा इथं आपल्याला दिसतंय एकच तर काही चौरस करताच येत नाही. ठीक आहे 4 चा करता येतो का 4 टिपके मांडले आपण. एक बघा आपण 4 टिपके मांडू 1 2 3 4 झाले का चौरस होते चौरस आहे की नाही. चौरस तयार होत आहे. याचे 4 टिपके आहेत 9 होतील का 1 2 3 1 2 3 1 2 3 केला चौरस झाला चौरस. ओके म्हणजेच ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत ज्या काय आहेत पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांनाच आपण चौरस संख्या असं म्हणू शकतो. बरोबर आहे का. बघा आता आपण 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49 8 चा वर्ग 64 9 चा वर्ग 81 10 चा वर्ग 100 11 चा वर्ग 121. ह्या ज्या वर्ग संख्या आहेत या सर्व वर्ग संख्या त्यालाच कोणत्या संख्या म्हणायचं चौरस संख्या. का बरं चौरस संख्या म्हणायचं तर त्याला त्या ज्या संख्या आहेत त्या चौरसाच्या स्वरूपात मांडता येतात. 25 वर्ग संख्या आहे काय करावं लागेल आपल्याला 1 2 3 4 5 5 गुणिले 5 म्हणजे 25 बरोबर आहे. मग 5 टिपके 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असं जर केलं आपण कोणती संख्या तयार होते वर्ग संख्या तयार होते. म्हणजेच ती कोणती संख्या असणार आहे चौरस संख्या असणार आहे. अशा पद्धतीनं बालमित्रांनो प्रकरण 7 सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी आणि चौरस संख्या पीडीएफच्या माध्यमातून आपण अतिशय डिटेल्स मुळात सगट पाहितलेलं आहे. जी महत्वाची माहिती होती ती पीडीएफच्या स्वरूपातून तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात मिळालेली आहे. आपण असंख्य उदाहरणांचा सराव करून तिथं पाहिलेलं आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. प्रकरण 7 जे आहे ते त्या पाठामधले जे सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी चौरस
याच्या संदर्भात जे महत्वाचे मुद्दे होते या पाठाच्या अनुषंगानं, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय या प्रकरणावर आधारित स्वाध्याय शिष्यवृत्तीचा 7.1 हा पाहणार आहोत आणि त्यातील गणित पाहणार आहोत. तर व्हिडिओ पुन्हा पहा, अभ्यास करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.